नमस्कार मित्रांनो, आज आपण भोगीनिमित्त बनवणार वांग्याची भाजी. चला तर पाहूया साहित्य. गाजर, वालशेंगा, डिंगरी, वांग, हरभरा इत्यादी साहित्य. आणि इकडे मसाला, मिरची, शेंगदाणे, लसूण, हावरी, खोबरं, धने आणि डाळ. चला तर बनवूया वांग्याची भाजी आपण. इकडे कोथिंबीर, थोडी हावरी, मीठ चवीनुसार आणि ते मसाला, काळा मसाला, लाल मसाला आणि हळद. तर मित्रांनो, ही भोगीसाठी स्पेशल वांग आहे. तर याच्यामध्ये ना आपण बरेचसे पदार्थ घेतलेले आहे. याच्यात गाजरचे तुकडे, वालाचे शेंगाचे तुकडे, वांगे, शेंगदाणे, अजून गव्हाच्या वंब्या, बोराचे तुकडे, अजून काय डिंगऱ्याचे तुकडे, अजून बिब्याच्या फुलाचे तुकडे. तर असं भरपूर पदार्थ याच्यामध्ये आपण घेतलेले आहे आणि त्यासाठी स्पेशल छानसा मसाला पण आहे. आणि स्पेशल म्हणजे यामध्ये हावरी आज महत्त्व राहतं, तर हावरी पण टाकायची आहे. लाल काळा मसाला आहे, हळद पावडर आहे, मिरची पावडर आहे आणि हे सर्व हे बघा कांदा छानसा भाजून घेतलेला आहे, खोबऱ्याचे तुकडे भाजून घेतलेले, धने पण भाजून घेतलेले, हरभऱ्याची डाळ आहे, मिरच्या आहे, लसूण पाकळ्या आहे. तर एकदम असं छानसं आता आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत आज भोगीनिमित्त. हिला खास महत्त्व असतं मित्रांनो. तर आपण बनवूया भाजी. तर आता मित्रांनो, आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत ना आपण वांगा परतायला टाकणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये हे मसाले टाकूया. तेल तापलेलं आहे आपलं. हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे छानसा. मसाला परतलाय. आता हे मिक्स आपण चिरलेले तुकडे टाकूया, वांग आणि इतर पदार्थ. हे हावरी आणि मीठ टाकत आहोत आपण. हावरीला खास महत्त्व आहे मित्रांनो आज. छान परतून घेऊ याला आपण. आता याच्यामध्ये आपण टाकूया चिरलेली कोथिंबीर. तर ही कोथिंबीर आपण बारीक एकदम छान चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरीने वांग्याचा स्वाद खूप मस्त आणि छान वाटतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपण जास्त कोथिंबीर टाकलेली थोडी. आता हे वांग्यामध्ये आपण पाणी मिक्स करू. याला थोडंसं तवर शिजून निघेल तोपर्यंत आपण इकडला मसाला वाटून घेऊ. तर मित्रांनो, आपण आता मसाला आहे ना छानसा असा बारीक वाटून घेतलेला आहे. हे वांगा आपण वर्षातून एकदाच करत असतो, त्याच्यामुळे ना मसाला बिसाला एकदम छान असा वाटून घ्यायचा बारीक. तर हा मसाला आहे ना आता आपण वांग्यामध्ये आपल्या मिक्स करून घेऊ. वांग पण शिजलेलं आहे पाण्यामध्ये, आधीच आपण उकळून घेतलं आहे त्याला. हा मसाला त्याच्यामध्ये आता मिक्स करूया हळूहळू. थोडंसं पाणी टाकू. पाणी थोडं गरम करून घ्यावं लागतं बरं का, म्हणजे चव जात नाही मित्रांनो त्याची. आता हे वांग आपण अजून थोडंसं उकळून देऊ. तोपर्यंत मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आम्ही अशा नवनवीन गावरान पद्धतीची रेसिपी दाखवत जाऊ. तर या वांग्यामध्ये आपण आता जेवढं लागेल तितकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं आता एक मसाला मिक्स होऊस्तोवर आहे ना थोडं 5-10 मिनटं उकळून देऊ त्याला. तर आता आपली भाजी ना घट्ट अशी शिजून झाली, काळी भाजी वांग्याची. तर आता ही ना बाजरीच्या भाकरीसंग मित्रांनो खूप छान लागणार आहे. तर आपण याच्यासाठी ना आता बाजरीची भाकर करू, मग त्याच्यामध्ये अगदी चुरून खाऊ याला मस्त मन मोकळेपणाने. तर आता हे बघा, छानपैकी बाजरीची भाकर
वांग्याची काळी भाजी ते संग खिऱ्याचे काप केलेले आणि कांदा आहे. तर मस्तपैकी आता आपण याची टेस्ट घेऊया. तुम्ही अशीच टेस्ट घ्या मित्रांनो आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.